नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत की नंदिनी आणि जीवा किचनमध्ये असतात. त्यांच्या पुऱ्या बनवायच्या चाललेल्या असतात. नंदिनीला जीवा म्हणत असतो की नंदिनी आज पुऱ्या तू नाही बनवणार, मी बनवणार. तेव्हा तेव्हा जीवा तिला म्हणतो, या हातात खूप कला आहेत, तुला माहिती नाही आहेत. तुला काय वाटलं, या हाताची चव अजून गेलेली नाही आहे बरं. दोघांच्या मस्त गप्पा मारत काम चाललेलं असतं. तेव्हा नंदिनी त्याला अगोदर धोंडा म्हणलेली असते. जेव्हा म्हणतो, काय म्हणालीस, मला धोंडा म्हणालीस? तेव्हा नंदिनी म्हणते, धोंडा नाही, अगदी दगडच म्हणायला पाहिजे होतं. तेव्हा जेव्हा म्हणतो, दगड काय दगड, तुला कसं वाटेल? नंदिनी, दगड देशमुख, कसं वाटतं ऐकायला? लोक काय म्हणतील तुला? तेव्हा आता नंदिनी त्याला म्हणते, पुऱ्या करायच्या सोडून काय तुम्हाला गंमत करायची सुचते का? जेव्हा म्हणतो, कामच करतोय गं, बघ आता चपाती कशी टम्म फुगली, पुऱ्या हे एकदम छान फुगणार आहेत माझ्या. तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, मग काही पोळी भाजी केंद्रात काम करत आहे का आता? तेव्हा जेव्हा म्हणतो, तेही करेन, फक्त तू सोबत हवीस. तू सोबत असलीस ना, मी कुठंही काम करायला तयार आहे. जीवाने आता मस्त पुऱ्या केलेल्या असतात. पुऱ्याही तो म्हणतो, बघ आता पुऱ्या कशा गुबगुबीत झाल्यात ते. आता त्याही खूप छान फुगणार आहेत. आणि खरंच जीवाने खूप छान पुऱ्या केलेल्या असतात. त्याही सगळ्या टम्म फुगलेल्या असतात. आता नंदिनीला खूप गरम झालेलं असतं आणि तिला खूप घाम आलेला असतो. जेव्हा म्हणतो, थांब मी तुझा घाम पुसून देतो. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, काय गरज नाही आहे त्याची. तेव्हा जेव्हा म्हणतं, अगं मी तुला हात नाही लावत, तुला हात न लावता मी तुझा घाम पुसून देतो. तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. तेव्हा जेव्हा फ्रीजचं दार उघडायला जातो आणि तिला बोलवतो. नंदिनी फ्रीजचं दार उघडते आणि फ्रीजच्या थंड हवेने तिच्या चेहऱ्यावरचा घाम निघून जातो. नंदिनीला आता समजलेलं असतं की हे सगळं जीवाने का केलं आहे म्हणून. आणि नंदिनी ही गालातल्या गालात खूप छान हसते. जीवालाही तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघून खूप छान वाटतं आणि तो तिचा हळूच फोटो कॅप्चर करून ठेवतो. कारण तिच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आणणं हेच तर त्याचं ध्येय होतं ना, आणि ते आता पूर्ण झालेलं असतं. नंदिनीला थोडंसं बरं वाटतं, पण ती त्याला दाखवू देत नाही. ती थोडासा ॲटिट्यूडच दाखवते. तेव्हा जेव्हा म्हणतो, बघ कसं आहे, मी म्हटलं होतं ना तुला, तुझ्या चेहऱ्यावरचा घाम मी न हात लावता कसा पुसून दाखवते. आता या दोघांच्यातलं हे भावनिक नातं प्रेम निर्माण होईल का, हे बघणं खूप रंजक ठरणार आहे.